ससून ड्रग प्रकरणाचा तपास योग्य होत नाही आहे, काही लपवल्या जात आहे असा वारंवार आरोप होत आहे आणि हा आरोप शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे लावत आहेत। आता त्यांनी 9 दिवसाचं अल्टिमेटम दिलं आहे सरकारला। त्यांच्याशीच आपण बातचीत करूया। ताई सांगा। आम्ही आधीही सांगितलं ससून सारख्या ठिकाणी गेटवर 2 कोटीचा ड्रग सापडणे ही बाब गंभीर आहे, चिंताजनक आहे। राज्याची आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर गेलेली आहे। आरोग्य खातं आणि गृह खातं या दोघांचाही ढिसाळ कारभार वारंवार समोर येतोय। ससूनच्या गेटवर 2 कोटीचा ड्रग सापडतो आणि त्याच्याशी संबंधित व्यक्ती 9-10 महिन्यापेक्षा अधिक काळापासून उपचार घेते। संजय ठाकूर हे अजूनही आम्हाला सांगत नाहीयेत की काय उपचार काय चालू होता, ते सांगायला त्यांना काहीच प्रॉब्लेम नाहीये। ज्या गाडीतनं तो पळून गेला ती गाडी विनय अरहनाच्या ड्रायव्हर ती गाडी चालवत होता। विनय अरहना हा रोजरी शाळेशी संबंधित, ईडीने त्याला ताब्यात घेतलेलं, तो त्या सेम बराकीमध्ये उपचार घेत होता आणि त्याचाच ड्रायव्हर दत्ता डोके हा हडपसरवरून पकडला गेला। पुढे काय झालं? गृहमंत्र्यांना याच्यावर साधी वाच्यता करावीशी वाटत नाही। तपास सुरू आहे, पण तुम्ही म्हटलं की गृह खातंच तुमच्याकडे द्या, असं का बरं? म्हणजे जर तपास सुरू आहे, अटक होत आहे, काय काय बोलणार काय आम्ही? जर तुम्ही सगळे प्रश्न मग तुम्हाला माहिती आहे तर तुम्ही सांगा, तुम्हाला माहिती आहे तर तुम्ही सांगा। अरे आम्ही या राज्याचे एक टॅक्स पेयर नागरिक म्हणून, सजग नागरिक म्हणून, शिक्षिका म्हणून, माझ्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याची चिंता आहे म्हणून हा एज्युकेशनल हब आहे। पुण्यात अनेक पब्स पण आहेत। या एरियामध्ये अशा पद्धतीने ड्रग सापडतं आणि याच्यावर आम्ही वारंवार बोलून जर काहीच यंत्रणा हलत नसतील, विशेष संजय ठाकूर आणि ह्या सगळ्या माणसांची चौकशी करण्यासाठी त्याचाच समकक्ष अधिकारी त्याच्याच खात्यातला नेमला जात असेल तर ती चौकशी निष्पक्ष कशी होईल? आणि म्हणून या सगळ्या प्रकरणांचा व्यवस्थित छडा लागला पाहिजे। संजय ठाकूर ताब्यात घेतला, ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील, त्याला पळवून जाण्यासाठी मदत करणारा विनय हरणाचा ड्रायव्हर दत्ता डोके ज्याला ताब्यात घेतलेला आहे, आणि उपचार करणारा डॉक्टर, आणि आधी दाखल करून घेतलेले आधीचे डीन श्री काळे, या लोकांना म्हणजे डॉक्टर स्टाफला तर सहआरोपी करायचंच आहे, पण या सगळ्या लोकांची चौकशी झाली पाहिजे। ससूनला तुम्ही नाशिकशी जोडलं। नाशिकमध्ये जी ड्रगची फॅक्टरी चालते त्यामध्ये दादा भुसेंच्या आशीर्वादाशी होती, कशी चालत होती असा आरोप तुम्ही लावला। एवढा गंभीर आरोप? नाही, माझं पुन्हा मी माझे शब्द जशाच तसे पुन्हा एकदा उच्चारते। मी असं म्हणतेय की एखादं छोटंसं घर घ्यायचं असेल तरी आपल्याला खूप गोष्टींची कागदपत्र सादर करावी लागतात। छोट्यातला छोटा साधं ब्युटी पार्लर जरी चालवायचं असेल तरी त्याला शॉप ॲक्ट दाखवावं लागतं, रेंट ॲग्रीमेंट दाखवावं लागतं, लाख भानगडी असतात। 200-300 कोटीचा कारखाना उभा राहतो, त्याचं लँड पर्चेसिंग असेल, इन्फ्रास्ट्रक्चर असेल, मशिनरीज असतील, किती गोष्टी असतील, आणि ह्या सगळ्या प्रशासनाच्या नाकाखालून चालू होते आणि प्रशासनाला माहीत नाही असं कसं शक्य आहे? प्रशासनाला न माहीत होता जर हे होत असेल तर हे गंभीर आहे। हे त्याहीपेक्षा गंभीर आहे। म्हणजे याचा अर्थ तुम्ही पालकमंत्री म्हणून, मंत्री म्हणून सपशेल फेल आहात, आणि माहीत असेल तर तुम्ही सहन कसं केलं? माझा दोन्ही पद्धतीने प्रश्न आहे। माहीत नव्हतं तर मग तुम्ही पालकमंत्री म्हणून काय काम केलं? आणि माहीत नसेल तर मग तर तुमचा म्हणजे उपयोगच नाहीये मंत्री म्हणून। सो मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींचा छडा लागला पाहिजे। राजीनामा मागताय तुम्ही दादा भुसेंचा? मी राजीनामा मागते ते राजकीय आकसातून मागत नाही, कुठल्याही पक्षीय राजकारणातून मागत नाही। मी स्पष्टपणे आपल्याला उदाहरणं सांगते। पूजा चव्हाण प्रकरण जेव्हा चालू होतं तेव्हा संजय राठोडांचा राजीनामा भाजपने घेतला ना, नंतर भाजपनेच सांगितलं की नाही की बाबा तो निर्दोष माणूस होता म्हणून आम्ही सत्तेत सामावून घेतलं। मग तुम्ही सत्तेत सामावून घ्या ना। आम्ही तुम्हाला आरोपी म्हणतोय का? नाही म्हणते। दादा भुसेंना आरोपी म्हणते का? मी नाही म्हणते। मी काय म्हणतेय की त्या पदावर राहिल्यावर खाली यंत्रणा प्रभावित होते। अनिल देशमुखांचा राजीनामा घेतला होता की नाही, आणि निष्पक्ष चौकशी व्हावी म्हणून, पुढे ते निर्दोष साबित झालेले आहेत। दादा भुसे म्हणतायत की मी चौकशीला तयार आहे, चांगली गोष्ट आहे, आनंद आहे, स्वागत आहे। पण जर तुम्ही चौकशीला तयार आहात, मंत्रिपदावरून तुमची चौकशी करायला एखादा सामान्य PI, एखादा ASI तुम्हाला बोलू शकेल? हिम्मत होईल त्याची? मला वाटतं की ती पदाची जी कवच कुंडलं आहेत ती जर बाजूला असतील तर चौकशी अजून चांगली होऊ शकेल। गिरीश महाजन यांच्या आशीर्वादाने संजीव ठाकूर जे डीन आहे ते या पदावरती आहेत असंही तुम्ही आरोप लावला। ही गोष्ट काही लपून नाहीये,
ही पुण्यातल्या अनेकांना असंख्यांना माहिती आहे की तसा तर गिरीश महाजनांचा वावर सगळीकडे ते सर्वव्यापी आहेत. त्यांचा वावर सगळीकडे असतो. बलशाली माणूस होतोय देवाभाऊंच्या आशीर्वादाने. परंतु संजय ठाकूरांवरती वरदहस्त ज्या राजकीय नेत्यांचं आहे त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं नाव गिरीश महाजन आहे हे वेगळं सांगायची गरज नाही. होय, आय रिपीट वन्स अगेन, संजय ठाकूर यांच्यावर वरदहस्त गिरीश महाजनांचा आहे. राज्याचे आरोग्य मंत्री यांच्यावरती सुद्धा तुम्ही ताशारे ओढले. सगळ्या आरोग्य व्यवस्थेचे 3-13-9-18 झालेले आहेत. मनपा कळवामध्ये एवढे मृत्यू झाले, नांदेडमध्ये मृत्यू झाले. नांदेडच्या मृत्यूला तर भाजपच्या एका आक्रस्ताळ्या बाईंनी अत्यंत अजब तर्कट लावलं. म्हणजे मला कमाल वाटते की यांच्या बुद्धिमत्तेचीच कीव करावीशी वाटते की अरे कशी अशी तर्कटं लावू शकता. हे कुठलं लॉजिक असतं तुमचं की त्या बाईनेच औषधं घेतली नाही. आपण असं गृहीत धरू, किती बाळंतपणांचे मृत्यू झाले दादा? 3 मृत्यू झाले. माझ्याकडे आकडेवारी आहे. नवजात बालकं किती गेली? 12 गेली. बाकीचे मृत्यू, बाकीचे तर पुरुष होते ना, त्यांचे मृत्यू कशामुळे झाले? तुम्ही गरोदर मातांना कुपोषित ठरवाल, बाकीच्या मृत्यूचं काय कराल तुम्ही? त्यांचे मृत्यू कशामुळे झाले बरं? ठाण्यातले मृत्यू कशामुळे झाले? घाटीतले मृत्यू किती झाले? बाळंतपणांची गुंतागुंत, असे 3 मृत्यू. कदाचित तुम्ही त्याच्यामध्ये मखलाशी करत, खोटेपणा करत, किंवा काय आता मला ते शब्द वापरावेसे वाटत नाहीत, भाटगिरी करत तुम्ही ते सगळं पेलून न्यायचा प्रयत्न कराल. अरे पण बाकीच्यांचं काय? बरं, कळवा मनपामधले जे मृत्यू झाले त्या मृत्यूला त्याच्यावरती तानाजी सावंतांचे एक अजब तर्क आहे. ते म्हणतात की याच्यात माझा काही संबंध आहे, हे रुग्णालय मनपाचं आहे. अहो, किती साधी गोष्ट आहे. गेली कित्येक महिन्यांपासून, म्हणजे 1.5 वर्षापेक्षा जास्त काळ झाला, प्रशासन आहे. सगळ्या मनपा बरखास्त केले आहेत. जेव्हा मनपा बरखास्त केल्या तेव्हा ऑब्व्हियसली त्याचं जे अधिकार क्षेत्र आहे ते सरकारच्या अधीन जाणार आहे. आणि अधिकार क्षेत्र जर सरकारच्या अधीन जाणार असेल तर सहज गोष्ट आहे की त्याची जबाबदारी ही आरोग्यमंत्री म्हणून, सरकारचे आरोग्यमंत्री म्हणून तानाजी सावंतांकडे जाणार आहे. सावंत कसं काय डिनाय करू शकतात बरं या गोष्टीला? अजितदादांनी डीन यांना बोलून घेतलं न्यू सर्किट हाऊसमध्ये. तुम्हाला काही वाटते की अजितदादांनी ह्याच्यात लक्ष घातलेलं आहे तर योग्य तपास व्हायला पाहिजे आणि योग्य किंवा दोषी जे लोक आहेत त्यांना लवकरात लवकर समोर आणलं पाहिजे? मला दादांकडून खरंच अपेक्षा आहेत. गृहमंत्री जर याच्यामध्ये लक्ष देत नसतील तर किमान पालकमंत्री म्हणून आणि पुण्याचा पालक म्हणून, नुसता मंत्री नाही तर पुण्याचा पालक म्हणून, कारण पुण्यातली त्यांना चांगली जाण आहे, माहिती आहे, परिचय आहे. सो त्यांनी याच्यामध्ये गांभीर्यानं लक्ष घालावं आणि या डीन आणि या सगळ्या मंडळींना निलंबन करून सह आरोपी करत यांची चौकशी झाली पाहिजे. 9 दिवसाचं अल्टिमेटम नंतर काय करणार आहात? 9 दिवसानंतर जर हे होत नसेल आणि तपास योग्य दिशेने जात नसेल तर महाविकास आघाडी म्हणून आम्हाला रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय नाही. आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल. अशी विधानं केले जातात जसं उडता पंजाब म्हटलं गेलं, आता उडता महाराष्ट्र, उडता पुणे होत आहे, असं का? आणि हे वाईट आहे. एकेकाळी ज्या पुण्याला लोकविद्येचं माहेरघर, संस्कृतीचं माहेरघर, पुणे म्हणजे पूर्ण महाराष्ट्राच्या संस्कृतीचं दर्शन असं म्हणत होते, त्या महाराष्ट्राला उडता पुणे कुणीतरी म्हणावं हे माझ्यासारख्या पुण्यात राहणाऱ्या माणसासाठी लज्जास्पद आहे. हे दुःखद आहे. आम्हाला वाईट वाटतं की आम्ही अशा पुण्यात राहतोय का? आम्ही एका सभ्य सुसंस्कृत पुण्यात राहत होतो. सभ्य आणि सुसंस्कृत पुण्यात राहायला आलेलो आहोत. कुणीतरी त्याला उडता पुणे म्हणावं आणि त्याला फक्त आणि फक्त गृह मंत्रालय आणि आरोग्य खातं यांच्या गलथानपणामुळे जर ही बिरुदं लागत असतील तर हे वाईट आहे. बघा, उपनेत्या सुषमा अंधारे यांचं म्हणणं आहे की जोपर्यंत या पूर्ण ड्रग प्रकरणाचा छडा लागणार नाही, दोषींवरती लवकरात लवकर कारवाई होणार नाही, तोपर्यंत त्या शांत बसणार नाहीत. कॅमेरा गोपाल हरणेसह पंकज खेळकर, पुणे, मुंबई तक.